भाकरीची किंमत. संध्याकाळची वेळ होती. मी माझ्या एका मित्राबरोबर सिंहगड रोडने जात होतो. हिंगण्याच्या स्टॉपच्या अलीकडे 1 किलोमीटर असताना पुढे वाहतुकीच्या कोंडीमुळे गाडी थांबवावी लागली. इतक्यात आमची नजर रस्त्यावर खडी फोडणाऱ्या कुटुंबाच्या पालाकडे गेली. पाल म्हणजे तात्पुरती ताडपत्रीची झोपडी. तिथे 3 दगडांच्या मांडलेल्या चुलीसमोर त्या झोपडीची मालकीण भाकरी भाजत होती. नवरा बाजेवर वर्तमानपत्राचा चुरगळलेला कागद वाचत बसला होता. त्या बाजेखालीच त्यांचा एक छोटा मुलगा एका तुटलेल्या खेळण्याबरोबर खेळण्यात दंग होता. माझा मित्र, जो एका मोठ्या कंपनीचा मालक होता, अगदी टक लावून त्या टम्म फुगलेल्या बाजरीच्या भाकरीकडे पाहत होता. त्या भाकरीचा खमंग दरवळ आमच्या कारच्या खिडकीतून आत येत होता. माझ्या मित्राने कधीतरी लहानपणी आपल्या खेड्यातील मित्राकडे अशी खरपूस भाकरी खाल्ली होती व त्या भाकरीची चव तो अजूनही विसरला नव्हता. त्यानंतर मात्र त्याला तशी भाकरी खायला मिळाली नव्हती. अचानक तो मित्र म्हणाला, "अरे राघव, आपण जर पैसे दिले तर ती बाई त्या भाकरी आपल्याला विकत देईल का?" मी त्याला म्हटले, "अरे काहीतरीच काय वेड्यासारखा बोलतोयस? तिची झोपडी म्हणजे काय हॉटेल आहे का? आणि आपण अशी कशी भाकरी मागायची तिला?" क्षणभर त्याने विचार केला व गाडीचा दरवाजा उघडत मला म्हणाला, "चल उतर खाली." मीही त्याच्या मागोमाग खाली उतरलो. झोपडीसमोर उभे राहत त्याने त्या बाजेवर बसलेल्या त्या बाईच्या नवऱ्याला नमस्कार केला. क्षणभर तो गोंधळून गेला, पण लगेच म्हणाला, "साहेब, काही काम होतं का?" सरळ विषयाला हात घालत माझा मित्र त्याला म्हणाला, "मला तुमच्या त्या चुलीवरच्या भाकरी खायच्या आहेत. तुम्ही मला त्या विकत द्याल का?" ती नवरा बायको आम्हा दोघांच्या तोंडाकडे पाहतच राहिली. काय उत्तर द्यावं तेही त्यांना सुचेना. "काय साहेब, गरिबांची चेष्टा करता?" एवढंच तो म्हणाला. "अरे बाबा, मी सिरियसलीच बोलत आहे. अशा भाकरी आमच्या घरात कोणालाही बनवता येत नाहीत आणि आमच्या घरात चूलसुद्धा नाही. लहानपणी एकदा मी अशी खमंग भाकरी खाल्ली होती व आता यांना या भाकरी करताना पाहून मला त्या चवीची आठवण आली." आता त्या नवरा बायकोला पटलं की खरंच यांना भाकरी हव्या आहेत. बाजेवरून गडबडीत उठत तो म्हणाला, "बसा दोघे या बाजेवर." बोलताना समजलं की गावाकडे दुष्काळ पडल्यामुळे हे शेतकरी कुटुंब गुरंढोरं, पडीक, शेत, म्हातारा म्हातारीवर सोपवून रोजीरोटीसाठी शहरात आलेले होते. आमचे बोलणे चालू असताना तो बायकोला म्हणाला, "गंगे, साहेबांना दे त्या 4 भाकरी." वाचत असलेला जुना पेपर त्याने बायकोच्या हातात दिला. तिने छानपैकी त्यावर त्या ताज्या खमंग भाकरीची चवट ठेवली. वर अजून तव्यातील 4थी गरमागरम भाकरीही त्याच्यावर ठेवली. मस्तपैकी मिरचीच्या खरड्याचा गोळा वर ठेवला व ते पार्सल मित्राच्या हातात दिले. मोठा खजिना मिळाल्याचा भाव मित्राच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्याने आभार मानत खिशात हात घालून 500ची नोट तिच्या नवऱ्याच्या हातात ठेवली. "अहो साहेब, हे काय करता? भाकरी कधी कोणी विकतं का?" बायकोही त्याला दुजारा देत म्हणाली, "साहेब, भाकरीचे पैसे घेतले तर नरकात बी जागा मिळणार नाही आम्हाला." आम्ही दोघे त्यांचे बोलणे ऐकून दिगमूढ झालो. मित्रालाही काय करावे सुचेना. अचानक त्याने माझ्या हातात पार्सल देत गाडीचा दरवाजा उघडला आणि मुलांसाठी घेतलेल्या खाऊची भली मोठी कॅरीबॅग काढली व पुन्हा झोपडीत शिरत ती पिशवी त्यांच्या हातात देत म्हणाला, "तुमच्या भाकरीची बरोबरी या खाऊशी होणार नाही.
पण तरीही तुमच्या बाळासाठी ठेवा आहे. मी गाडी सुरू केली. मित्र शेजारी बसून त्या गरमागरम भाकरीचा आस्वाद घेत होता. एक अख्खी भाकरी हडप करून राहिलेल्या भाकरी पुन्हा कागदात बांधत म्हणाला, आता या राहिलेल्या भाकऱ्या उद्या खाणार. गाडी चालवताना एकच विचार मनात रुंजी घालत होता, गरिबीतही किती औदार्य असतं या लोकांमध्ये. भाकरी ही विकायची वस्तू नाही हे तत्त्वज्ञान त्यांना कुठल्या शाळा कॉलेजात जाऊन शिकावे लागलेले नव्हते. आणि हो, अख्ख्या जगाला भाकरी खाऊ घालणारा हा जगाचा पोशिंदा तुमच्या 4 भाकरीचे पैसे घेईल का? दुसरीकडे आपण पाहतो, एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये आपण जेवायला जातो तेव्हा जर एखाद्या छोट्या बाळासाठी अर्धी वाटी दूध मागवलं तर त्याचे 10 पट बिल लावले जाते. माझे शेजारी लक्ष गेले. मित्र तृप्तीचा ढेकर देऊन घोरत होता. ब्रह्मानंदी टाळी लागली होती त्याची. त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर समजत होतं, सुख म्हणजे नक्की काय असतं. रसिक हो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? आवडली असेल तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.